चला तर मंडळी, मस्त अशा पुलावाला, मटर पुलावाला बिर्याणीचा स्ट्रोक कसा दिला ना मी तुम्हाला आज सांगते. तर सगळ्यात आधी आहे ना हा बरिस्ता तयार केला आहे आणि कांद्याचा बरिस्ता जवळजवळ 3-4 कांदे केले ना तर तुम्हाला एवढा असा बरिस्ता दिसेल आणि खूप छान कुरकुरीत होतो हा बरिस्ता. तुम्ही करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा, पण खूप छान अशी टेस्ट येते. इथे मटरसुद्धा छान तेलावर परतून घेतलेत, थोडेफार शिजून पण घेतलेत अर्धे असे. नंतर टेस्ट जाते ती लसणाची. लसूण छान असं ठेचून घेतला आहे आणि लसूण जरा जास्तच वापरला त्याच्यामध्ये. नंतर एका पातेल्यामध्ये मी तेल टाकले आणि याच्यामध्ये ना जो बादशहाचा बिर्याणी मसाला आहे ना तो वापरला आहे. त्याच्यामधले मिरे काढून टाकायचे, 1-2-3च ठेवायचे. आणि असा हा बिर्याणीचा राईस जो मी आधी उकळून ठेवला होता त्याच्यामध्ये लिंबू टाकलं होतं, त्याचं सिक्रेट मी तुम्हाला नंतर सांगेल. नंतर मग लसूण आणि तमालपत्र आणि आपले टोमॅटो वगैरे टाकून जे आहे ना ते धना पावडर वगैरे टाकून आणि मटर चांगले परतून घेतले छान असे. नंतर थोडंसं मीठ वगैरे टाकलं ना, हा मसाला वगैरे टाकून थोडं परतलं आणि वरून असा छान त्याला एक लेअर दिली भाताची. आणि नंतर मग परत थोडासा बरिस्ता टाकला. इथे जरा थोडा व्हिडिओ स्किप झाला आणि पुन्हा ती लेअर टाकली त्याच्यामध्ये आणि अर्धं जे आहे ना ते काढून घेतलं, थोडंसं पाण्याचा शिपका दिला आणि नंतर पुन्हा तो बरिस्ता आहे ना तो त्याच्यामध्ये निम्मे याच्यामध्ये लेअर टाकली आणि वरून तो बाकीचा जो भात आहे ना तो टाकून दिला. अशा प्रकारे मस्त अशी 2 लेअरमध्ये हा राईस जो आहे ना मटर राईस प्लस तुम्हाला बरिस्ताचा स्ट्रोक टाकलेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे ना तो पेरी पेरी मसाला टाकला आणि मस्त असा वाफून घेतला. तर चला कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.